ओव्हर संघात मात्र भागवत असल्यानंतर या ठिकाणी बघा तिन्ही मात्र धाव तर मात्र पूर्ण केलेली आहे. किती मोठं धावांचं आव्हान दिलं जाईल हेच मात्र बघायचं आहे याच ठिकाणी, कारण की नक्कीच या ठिकाणी मात्र कान मंत्र दिला जातो की निलेश एक फलंदाज मात्र एक आपलं आक्रमक रूप मध्ये मात्र खेळणं गरजेचं आहे. कारण की एमजे हा क्लासिक प्लेअर आहे. एमजे हा क्लासिक प्लेअर असल्यामुळे जमिनीगत मारलेला मात्र फटका, त्या फटक्याच्या पाठीमागे त्याला मात्र धावा मात्र गोळा करण्यामध्ये एक चांगली कला आहे. पण मात्र गोलंदाज भागवत आहे. भागवत करतोय गोलंदाजी राईट आउट विकेटच्या बाजूने. ऑफ स्टंपला चेंडूला मात्र जखमी खेळून घालतोय. पॉईंट क्षेत्राच्या पाठीमागे मात्र चेंडू जातो. पण मात्र त्या ठिकाणी चेंडू मात्र जास्त वेगाने नव्हता आणि त्याच अनुषंगाने केवळ मात्र 2 धावा कंप्लीट जातील. दोन धावा कंप्लीट केल्या जातील आणि 2 धावा कंप्लीट करत असताना पलकावरती धावसंख्या झाली 17 धावसंख्या. सूर्य पश्चिमेच्या बाजूला झुकतोय. सूर्याची किरण मात्र हळूहळू कमी मात्र होतील यामध्ये शंका नाही, कारण की शेवटचा सामना 8 षटकाचा सामना दुसरा षटक चालू आहे. नो टीम मीटिंग नो वेटिंग. आपण बघतो की सुरेख स्पर्धा सहारा बॉयज क्रिकेट क्लब चोळमुखी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले क्रिकेटचे सामने युट्यूब लाईव्ह ही स्पर्धा या ग्रामीण भागामध्ये आपल्याला प्रथमच बघायला मिळते. ओहो लाईन वरना चेंडू जात होता. पण त्या ठिकाणी मात्र एक योग्य सारखं हुशार चतुर असल्यानंतर मात्र डायरेक्ट हिट जर झाली असती तर मात्र कदाचित 19-20 का मामला या ठिकाणी बघायला भेटला असता. आपण बघतो की सुरेख गोलंदाजी, सुरेख चेंडू फेक, 3 चेंडूचा खेळ शिल्लक. चतुर्थ पारितोषिकांनी बघायचं होतं की आम्ही प्रतीक्षामध्ये होतो आणि नक्कीच या ठिकाणी आदरणीय वंदनीय गुरुवर्य आमचे या ठिकाणी ज्यांनी मात्र आम्हाला आतापर्यंत मोठ्या भावाप्रमाणे मात्र सांभाळलेलं आहे. का नाही तर अरुण कनोजे सर या ठिकाणी मात्र नक्कीच उपस्थित झालेले आहेत. सरांचा आम्ही शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. एकदम ऑन द विकेटच्या बाजूने फुल फटका आणि फुल फटक्याच्या पाठीमागे सेंडूच्या पाठीमागे क्षेत्ररक्षक जातोय. शेंडू मात्र मार्गस्थ होतोय. सीमा रेसा पार चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने धावफलकावरती धावसंख्या होती ती 22 धावसंख्या. नुकतीच झालेली ससुनेच्या मैदानी मात्र स्पर्धा, त्या ससुनेच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं चिरापाली संघाने. पेठ या ठिकाणी द्वितीय क्रमांकावरती मात्र राहिली चिरापाली संघ. म्हणून तर मात्र आमचे तेजस दादा आम्हाला कालच्या दिवसामध्ये विचारत होते की या भागातला चिरापाली हा संघ सुद्धा मात्र एक तगडा संघ आहे असा उल्लेख करत होते. और रिवर्स फटका पण एकदा मात्र चेंडूच्या झोन मध्ये 2 सलग मला चकवले की काय असं वाटत होतं. काय की निलेश जेव्हा मात्र उमेश खेळतोय असे फटके तेव्हा मात्र दमदार फटके असतात. मात्र निलेशचा मात्र हा थोडासा एक साध्या हातामध्ये मात्र केलेला फटका एक धाव बघायला भेटते. शेवटचा चेंडू शिल्लक आहे फलकावरती. आपण बघतो की 23 लॉस ऑफ द 1 विकेट. बघतोय आपण या ठिकाणी अतिशय मात्र जबरदस्त मात्र परफॉर्मन्स, कारण की 2 बंधू खेळतात मैदानात. राईट ऑफ आउट विकेटच्या बाजूने षटकातील शेवटचा चेंडू भागवत करतोय गोलंदाजी. वीर्य संधीला जातोय. घुटणे टेको तमाशा टेको. यावेळेस मात्र हवा चालू आहे. गार डोंगराची हवा असताना गारवा शेवटी क्षेत्ररक्षण चांगलं सजवलं जातंय. परंतु मात्र या ठिकाणी षटक क्रमांक 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 23 लॉस ऑफ द 1 विकेट. 11:30च्या सरासरी मात्र चाललेला संघ. योगेश पुणे एकदा गोलंदाजी मार्कवरती मात्र आपलं 3रं षटक हाताळण्यासाठी मात्र ते पॅड लेवलवरती मात्र येणारा चेंडू बघतोय आपण. त्या ठिकाणी एक धाव मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू मात्र घेऊन करतोय. एक धाव येते कारण की उमेश लवकर बाद झाला. 8 धावांवर मात्र उमेश बाद झाल्यानंतर दोन्ही भाऊ मात्र आपल्या संघाला सवारतात सांभाळतात. मी सांगतोय ना की आजच्या दिवसामध्ये नंदकुमार रावते बघायला भेटत नाही. नंदकुमार रावते न असल्यानंतर मात्र या दोन्ही बंधूंना मात्र आपल्या संघाची मात्र बाजू सांभाळावी लागेल. दरम्यान आणि गलीच्या क्षेत्रामध्ये मात्र यावेळेस मात्र चेंडूला खेळून करतोय. एक धाव असेल. सहारा बॉयज क्रिकेट क्लब चोळमुखी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले क्रिकेटचे सामने का नाही तर मात्र आमचे आदरणीय वंदनीय अरुण सर सुद्धा मात्र या ठिकाणी आमच्या मंचावरती पोहोचले आहेत. आपण बघतोय ना की मेन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा जर उल्लेख केला तर सोमनाथ टबाले ठाणे पोलीस कुठेही टुर्नामेंट असू द्या सोमनाथ टबाले साहेबांवरती जो मात्र विश्वास दाखवला जातोय मेन ऑफ द सिरीजचा आणि तीच सिरीज मात्र देण्यासाठी मात्र सक्षम असतो. हो बघायचं आहे की नक्कीच हा चेंडू अतिशय जबरदस्त होता आणि या ठिकाणी मात्र उत्कृष्ट फलंदाज चषक रवी भाऊ मेघे मुंबई पोलीस, उत्कृष्ट गोलंदाज चषक अरुण भाऊ कनोजे ठाणे पोलीस उद्याच्या दिवसामध्ये याच मंचावरती आपल्याला बघायला भेटतील. आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणजे अरुण भाऊ कनोजे यांच्या माध्यमातून हे चषक मात्र आलेलं असेल. परंतु संपूर्ण क्रमांकाच्या चषकासाठी मोलाचे सहकार्य करणारे मान्य श्री विश्वनाथ वाडगावकर ठाणे पोलीस यांचं सुद्धा मात्र नाव विसरता कामा नये. जागा बनवली याचा क्लासिक फटका स्टँड
विकेट और पानी लेकर मैदान के अंदर जाते हुए, क्योंकि एमजे थोड़े से थके हुए नजर आ रहे हैं। नवीन गोलंदाजी मार्कोती मात्र गोटीराम रेपला मोड विकेट मात्र पहिला चेंडू टाकला जाईल बघा. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये मात्र हळूवारपणे मात्र चेंडूला मात्र घेऊन जातोय, कारण की म्हणजे थोडंसं मात्र थकलेला नजर येतोय. आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की या ठिकाणी एकदा मात्र बघायला मिळते पुन्हा मात्र टॉप गेअरवरती जावं लागेल, एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा मात्र प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न वाढूची करणाऱ्या गर्दी तेलीकडे अपयशाच्या कठीण खडकाखाली यशाचा दरा नेहमी मित्रांनो वाहत असतोय. आणि नक्कीच क्रिकेटच्या खेळामध्ये ज्यांनी मात्र नक्कीच या क्रिकेटच्या खेळाचा मात्र अभ्यास केला असेल, हे वाघिणीचं दूध आहे, ज्यांनी पिलं असेल तो गुरगुल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आणि त्याच अनुषंगाने षटकातील मात्र पुढील चेंडू ऑन साइट मध्ये यावेळेस मात्र जागा बनवली, फाईन क्षेत्राच्या पलीकडे चेंडूला पाठवून दिला. चेंडू चालला चौमुख गावासाठी, चेंडू चौकार जातोय. पुन्हा एकदा मात्र सूर्याची तेज किरण, प्रखर किरण या ठिकाणी आपल्याला मात्र बघायला भेटतात, कारण की नक्कीच आमच्या मंचावरती मात्र नक्कीच एक पूर्ण फोकस सापडलेला आहे. आणि त्याच अनुषंगाने निलेश मात्र फलंदाज तयार, स्टेप आउट झाला, जागा बनवली, एक धाव तर मात्र पूर्ण असेल बघा. की दुसऱ्या धावसाठी मात्र प्रयत्न वाढायचे कान रगडते तेल हे कान आहे, कारण की एक एक धाव सोन्यासारखी पिवळी मानली जाते. आणि एक एक धावाचं मात्र महत्वपूर्ण मात्र योगदान देत असताना पलकावरती धावसंख्या 54 धावसंख्या. म्हणून तर सांगतो की आहे विहीर बघ, विहिरीत पाणी बघ, पाण्यात वेल बघ, आणि त्याच वेळेला फुल बघ, आणि त्याच फुलाचा सुगंध बघ. शेवटी स्नेहाचा सुगंध दरवळतो, आनंदाचा क्षण येतो, योग येतोय, तुमच्या भेटीचा सोहळा पाहता. या ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र खेळण्याचा पवित्रा दाखवला होता, परंतु सुंदर झेल पकडला. आणि सुंदर झेल पकडत असताना निलेश होतोय बाद, ज्यांनी आपल्या संघासाठी मात्र वैयक्तिक धावांचं मात्र जे योगदान दिलं. 2 चौकार मारल्या, 3 चौकार मारताना आमचे स्कोरर रामभाऊ अमलोणकर आम्हाला मात्र या ठिकाणी मात्र गिनती सांगताना, कारण की ज्याच्या वैयक्तिक धावसंख्या 25 धावसंख्या. फलंदाज बाद झाला निलेश, आणि त्यानंतर मात्र त्याची जागा सांभाळण्यासाठी भगवान जातोय मैदानावरती. व्हाईट टी शर्ट, सुंदर जर्सी, आणि भगवान जातोय मैदानावरती. अद्याप 5व्या षटकातील मात्र 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघतोय आपण या ठिकाणी मात्र एक मोठी धावसंख्या उभी करण्याचा मात्र प्रयत्न असेल, पण मात्र प्रयत्नामध्ये यश मिळते की नाही. गोटीराम हा जुना खेळाडू उजव्या साईडला ऑफ टामला सीमा रेस्ता पलीकडे जाईल, कारण की वाईड ऑफ थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये कुठल्याही प्रकारचा क्षेत्र नाही. जागा बनवली सर मात्र येणारा मात्र चेंडू एमजे कडे क्लास आहे, त्याच क्लासला मात्र एक प्राधान्य दिले जात आहे. बॉल द्यायचा आहे. नुकताच मात्र तो स्कर्लिंग क्षेत्रामध्ये मात्र चेंडू मारला होता, बॉल देतोय. अभिनंदन त्या मात्र खेळाडूचं आम्ही करतोय. प्रेक्षक वर्गांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. शेवटचा सामना आहे याच ठिकाणी. या ठिकाणी शेवटचा चेंडू, कारण की या षटकामध्ये आपण बघतोय की 10-1-11 धाव संख्या आलेली आहे. 11 धावाने गोठ्यान थोडासा महागला ठरतोय. शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक. ऑस्ट्रेलियापासून मात्र दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, कारण की बघतोय आपण की माधवजी गायकवाड सकाळच्या संत्रापासून मात्र तटस्थपणे मात्र उभी राहिलेली आहेत. आणि तटस्थपणे मात्र उभी राहिल्यानंतर मात्र या ठिकाणी पंचांच्या एक चोखपणे मात्र भूमिका सांभाळलेली आहे ती माधवजी गायकवाड, आणि त्यांना मात्र साथ देते विलासराव. छोटी बॉल, छोटा चेंडू या ठिकाणी मात्र चेंडूला या ठिकाणी विरेसरमध्ये मात्र खेळून करतोय. बघायचं एकंदरीत वाटत होतं की चेंडू सीमा पार होतं की काय. एकच धावती समाधान, आणि एकच धावती समाधान मानत असताना प्रकारची धावसंख्या होती ती 5 षटकाचा खेळ समाप्त होते. 60 धावसंख्या, 2 बाद 60. या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या आहेत, आणि या षटकामध्ये 13 धावा खर्च करत असताना आता मात्र बघायला की उर्वरित 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
वैयक्तिक कोहर. भागवत येथे गोलंदाजी मार्क होती. राईट ओव्हर द विकेटच्या बॉलमध्ये पहिला चेंडू उजव्या साईडला बघा जागा आपण मात्र चेंडू खेळण्याचा प्रयत्न घेतला होता आणि असे फटके मारण्यासाठी मात्र नक्कीच आमचे अरुण सर सुद्धा मात्र एक सक्षम आहेत. कारण की नक्कीच अरुण सरला मात्र या जमान्यामध्ये गेल्या 2-3 वर्षामध्ये जर बघितलं तर मात्र नक्कीच कोणाची तोड नव्हती, साथ नव्हती. कारण की उजव्या साईडला जर मात्र चेंडू टाकला तर मात्र भन्नाटपणे स्क्वेअर मारून चौकार प्राप्त करायचा असं काहीसं त्यांचं वर्णन होतं. पण मात्र यावेळेस मात्र थोडंसं मात्र आउट ऑफ फॉर्म आहेत. और यावेळेस दरम्यान आणि गलीच्या क्षेत्रामध्ये मात्र क्लासिक फटका. ज्या ठिकाणी युक्तीचा वापर होत नसेल त्या ठिकाणी सक्तीचा वापर केला, की सक्तीचा वापर नाही त्या ठिकाणी युक्तीचा वापर केला आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाठवला चौकार. तीनधार ब्रदर्स यांच्या माध्यमातून मात्र ही एक मोठी स्पर्धा चोळमुखच्या गावाचं एक नाव उज्ज्वल करण्यासाठी मात्र या ठिकाणी मात्र ही मोठी स्पर्धा आतापर्यंत मात्र 2 पर्वामधून आपण मात्र बघितलं की नक्कीच एक साधी स्पर्धा भरवण्यात आली होती. परंतु शिस्तप्रिय क्रिकेट आणि शिस्तप्रिय क्रिकेट कशाला म्हणलं जात आहे हेच या ठिकाणी मात्र सानिध्य होत आहे, एक सिद्ध होत आहे. षटकातील पुढील चेंडूवरती मात्र अटॅक केला जातोय का नाही, थोडीशी मात्र एनर्जी मात्र कमी आहे. परंतु मात्र एकच धावावरती समाधान बघा. विकेट किपर थ्रो केला जातोय. एक धाव बघायला भेटते आणि एक धावाचं मात्र महत्वपूर्ण योगदान येत असताना फलकावरती धावसंख्या होती 65. कारण की विकेटच्या पाठीमागे नितीन नावळे हा सुद्धा सुंदर एक यष्टी रक्षक करतो. आणि त्यानंतर आपण मात्र बघितलं की मागील वर्षी राज्यस्तरीय स्पर्धा झाली होती SSK कॉलेज सिन्नरच्या मैदानावरती आणि त्याच ठिकाणी मात्र उत्कृष्ट यष्टी रक्षक म्हणून मात्र ज्याचा मात्र गुण गौरव करण्यात आला होता. आदरणीय अरुण सर यांचा मात्र गुण गौरव करण्यात आला होता. शॉप डिस्मिसल क्षेत्ररक्षक स्पोर्ट्स सेल की नाही या ठिकाणी मात्र प्रशिक्षण केले जाते. शेवटी मात्र या ठिकाणी भगवान बघतोय शरीरापासून मात्र दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि भगवान मात्र बाद होते. या ठिकाणी तिसरा फलंदाज बाद होते. धावप्रगती धावसंख्या 65. अद्याप 6वं षटक चालू आणि 6व्या षटकातील 2 चेंडूचा खेळ शिल्लक. नवीन त्याचा फलंदाज मैदानावरती योगेश. योगेश वरा तुला कसा मी विसरू. गरजवाडी संघाचा हा योगेश जातोय मैदानावरती. दोन चेंडू शिल्लक आहेत. बघतोय आपण एमजे मात्र सुरुवातीपासून मात्र एक किल्ला लढवतोय आणि किल्ला लढवत असताना आपल्या संघाला मात्र कशा प्रकारे मात्र सांभाळतोय या ठिकाणी मात्र एक कोणी फंटास्टिक शॉट आणि फंटास्टिक शॉट केल्यानंतर वाह डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये मात्र एमजे यांच्या बॅट मध्ये बघायला मिळतोय अजिंक्य राणे स्टाईल मॅक्सिमम षटकार. आणि या षटकाराच्या पाठीमागे एकच वादा आहे. मनाने साधा प्रमाण नक्कीच मनाने मोठा आहे. श्रीमंत नाही म्हणता येणार पण श्रीमंती कायम ठिकाण नसते परंतु गुण आहेत आणि त्याच गुणाला मात्र नक्कीच वाव देण्यासाठी आमचा एकच वादा आमचा राहुल दादा आमच्या मंचावरती आहे. आणि मंचावरती असताना आमच्याकडे मात्र नक्कीच एक बोली केली जाते. कारण की एमजे याला मात्र 100 रुपयाचे बक्षीस मध्ये कमावले जाते. एमजे याने राहुल दादा यांच्याकडनं षटकाची समाप्ती षटक क्रमांक 6 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या 72. लॉस ऑफ द 3 विकेट. सुपर मारलाय ना. सुपर एकदम डेंजर ना. जसं काही टीव्ही मध्ये मग काय आता हो ना. हो या दाखवच करा तो. जबरदस्त फटका आणि जबरदस्त फटक्याच्या पाठीमागे मात्र एमजे यांच्या मात्र जो बॅट मधून जो फटका बघायला भेटला कव्हर क्षेत्राच्या वरने 101 रुपयाचं बक्षीस मात्र कमावलेलं आहे. मान्य श्री आदरणीय राहुलभाई कासिफ साहेब यांच्या माध्यमातून मात्र 101 रुपयाचं मात्र बक्षीस मात्र कमावलेलं आहे. पुढचा गोलंदाजी मार्क होती उजव्या साईडला ऑफ स्टंपला मात्र चेंडू मात्र खेळून करतो. चेंडू मात्र सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतो. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटतं आणि चांगलं क्षेत्ररक्षण बघायला भेटत असताना कारण की आपण मात्र बघतो की एमजे थोडासा दमतोय. शेवटी मात्र नक्कीच आपली मात्र एक उमेद मात्र दाखवतोय. कारण की उमेश किरारी दुसऱ्याच षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये बाद झाला. त्यानंतर सूत्र आपल्या हातामध्ये घेतले आणि सूत्र अद्याप मात्र हातावरून चालवले आहेत ते मात्र एमजे याने. आपण एकदा मात्र फटका यावेळेस ताकद नव्हती यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. कारण की एमजे बाद झाला आणि एमजेची मात्र वैयक्तिक धावसंख्या असेल आमचे स्कोर आम्हाला सांगतील. कारण की अतिशय मात्र देखील मात्र फटके मारले होते. यावेळेस मात्र फिल्डरला चेस करू शकला नाही. कारण की अतिशय जबरदस्त मात्र परफॉर्मन्स. आणि बघा हिमांशु
हिमांशू यांनी मात्र ज्या ठिकाणी असेल त्यांनी मात्र आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. मान्य श्री सुरेशभाऊ पेंडा साहेब यांचे सुपुत्र हिमांशू यांनी या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. एमजे प्लीज कम टू स्टेज. आपण मात्र आपलं बक्षीस घेण्यासाठी मात्र संपर्क साधायचा आहे. मान्य श्री अरुण भाऊ कनोजे यांच्या मात्र शुभ असते हे बक्षीस मात्र घेण्यासाठी आपण मात्र या ठिकाणी थेट संपर्क साधायचा आहे. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स आणि अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स असल्यानंतर मात्र नक्कीच लाजवाब फलंदाजी. नवीन फलंदाज जातोय मैदानावरती. आमचे कॅमेरामॅन पुन्हा वर्धन आमचे कडू त्यांच्या सोबत आणि त्यानंतर मात्र नक्कीच या ठिकाणी अतिशय मात्र नक्कीच ऑपरेटिंगचं मात्र चांगल्या प्रमाणे सुरळीत काम करणारे आमचे तेजस दादा आमच्या सोबत मात्र बघायला भेटतात. नवीन फलंदाज मिळवते जेपी. पुन्हा एकदा नंबर 1 सुपारी या ठिकाणी फटका मात्र मॅक्झिमिनेशन आहे. सत्कार जातो आणि सत्कारच्या स्वरूपामध्ये आपण मात्र बघतो की धावांचा मात्र पाऊस पडतोय. धावसंख्या मात्र दाखलवरती बघायला मिळते ती 80 धावसंख्या. 7व्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक. सप्पा डप्पा. हो यावेळेस मात्र क्लासिक चेंडू पडतोय. चेंडू वळतोय. पंच तटस्थ आहेत विलासराव आणि त्यांच्या सोबत मात्र आहेत ते माधवजी गायकवाड. कारण की नक्कीच विलासरावांना मात्र बघितलं तर आठवण येते काथोडपाडा संघाचे काथोडपाड्याच्या मैदानाचे सुंदर जॉब मात्र त्या ठिकाणी मात्र एक साकारला होता. शॉर्ट चेंडू ऑन साइड मात्र प्ले केला पडका जातोय आणि प्ले पडक्याच्या पाठीमागे मात्र क्लास आहे. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. व्हॉलेंटियर त्या ठिकाणी जायचं आहे. आयोजक त्या ठिकाणी मात्र जायचं आहे आणि चौकार जातोय. बॉल द्यायचा आहे मित्रांनो. या ठिकाणी मात्र सगळ्या व्हॉलेंटियरचा आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. का नाही तर मात्र अतिशय मात्र देखणी स्पर्धा आज तर पहिला दिवस आणि उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा मात्र सामने वेळेवरती होतील. यामध्ये शंका नाही. 8 षटकाचा सामना 7वं षटक चालू आहे. शेवटचा चेंडू शिल्लक महाग पडतोय. गोलंदाज मुकेश 6-4 10-2 12 या ठिकाणी मात्र आतापर्यंत 5 चेंडूच्या खेळामध्ये 12 धावा खर्च केलेला आहे. योगेश हा सुद्धा हार्ड हिटर फलंदाज बघतोय आपण या ठिकाणी मात्र क्लासिक फटका घेण्याचा प्रयत्न केला होता. कारण की अलग स्टाईल मध्ये मात्र चेंडू टकला होता आणि अलग स्टाईल मध्ये मात्र चेंडू टकल्यानंतर मात्र व्हेरिएशन मध्ये बघायला भेटलं. षटक क्रमांक 7 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या या ठिकाणी 84. शेवटचे 6 चेंडू 100+ धावसंख्या होते की नाही याच्याकडे लक्ष लागलं असेल ती आता मात्र गरजवाडीकरांचं सर्व श्रोत्यांचं. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील मात्र जेपी यांच्यासाठी मात्र जबरदस्त मात्र लेनपणे मात्र टाकलेला चेंडू. कारण की गोलंदाज असेल तर मात्र गोटीराम. लास्ट षटक शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील मात्र 5 चेंडूचा खेळ शिल्लक. जेपी अतिशय मात्र चांगला फटका मात्र उंची दिलेला मात्र फटका आणि मागील सामन्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा मात्र फटका मारला होता. जेपी यांनी सुंदर टेक फलंदाज बाद होते. क्रॉस झाल्यानंतर आपण मात्र बघतोय की नवीन फलंदाज जाईल मैदानावरती आणि नॉट स्ट्रायकर मध्ये असेल तो मात्र नवीन फलंदाज जायचा आहे. नवीन फलंदाज कैलास गावीत जाईल. कैलास गावित. आपण बघतो की 4 चेंडू शिल्लक. योगेश तयार आहे आणि योगेश तयार असल्यानंतर मात्र 33 नंबरची मात्र जुना खेळाडू गोटीराम. कारण की गोटीराम मात्र अतिशय मात्र हुशार चाणक्य गोलंदाज आहे आणि चाणक्य गोलंदाज असल्यानंतर मला सुरुवाती मात्र येणारा चेंडू गॅपने चेंडूमध्ये खाली स्थानामध्ये मात्र चेंडू मात्र नोमॅन स्टँड मध्ये मात्र चेंडू लँड होईल. अक्षरशः त्या ठिकाणी दुसरी धाव मध्ये कंप्लीट केली जाईल. बघायचं आहे अचूक नियंत्रण अचूक चांगली चेंडू फेक आणि चांगली चेंडू फेक असल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या 86. आपण बघतोय की या ठिकाणी 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूच्या खेळामध्ये किती मोठा फटका आहे की नाही बघायचा आहे. लेफ्ट राऊंड विकेटच्या बाजूने गोलंदाजी मात्र सांभाळतोय गोटीराम. कारण की जागा नाही देत आणि जागा न दिल्यानंतर मात्र एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. आज कोहर संघाचे स्पॉन्सर सुद्धा मात्र त्यांच्या समावेत आहेत. जर संघाचा चांगला परफॉर्मन्स होते चांगला खेळाडू मात्र परफॉर्मन्स करते त्याला मात्र बक्षीस सुद्धा मात्र लावण्याची धमक दाखवली आणि त्याच अनुषंगाने आमचे वारंडेश्वर यांच्या माध्यमातून कोणी मात्र लगातार 3 षटकार मारा कोणी 3 लगातार विकेट घ्या. अक्षरशः 501 रुपयाचं बक्षीस चालू आहे. परंतु मात्र राहुल साहेब यांच्या माध्यमातून मात्र सकाळच्या संत्रापासून आपण बघतोय की लगातार 3 षटकारासाठी 501 रुपयाचा मात्र किताब चालू आहे.
मागील वर्षी सुद्धा मात्र चिरापालीच्या मैदानात मात्र पहिल्या दिवसापासून मात्र जे एक उल्लेखनीय दृश्य रम्य सोहळा बघायला भेटला होता. काशी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर मात्र लगातार 3 षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस. कित्येक खेळाडूंनी मात्र बक्षीस कमावलं. प्रकाश शॉट आहे, बंदूक मधून जशी गोळी निघली जाते तसं मात्र फटकाने या ठिकाणी चौकार देतो आणि चौकारच्या साथमध्ये फलकावरती धावसंख्या होते ती 92, 92, 93 धावांचं लक्ष असेल 8 षटकाच्या सामन्यात. या ठिकाणी आपण मात्र बघणार आहोत की जे धावांचं लक्ष आहे 93 धावांचं लक्ष, 92 धावसंख्या मात्र उभी करण्यात आली आणि 93 धावांचं लक्ष असेल ते अपोजिट कव्हर संघासमोर जिंकण्यासाठी लगेच मैदानाचा मात्र ताबा घेतला जातोय. गरजवाडी संघ जातोय मैदानामध्ये कारण की सैनिकाचा संत सूर्य जातोय असताना. पुन्हा एकदा एक सुमंदिर संगीत ऐकूया अजय यांच्या माध्यमातून. जाऊया पुणे एकदा मात्र थेट सामन्याकडे. 93 धावांचं लक्ष जिंकण्यासाठी शेवटच्या सामन्यामध्ये आजच्या दिवसामध्ये मात्र हा पोलचा सामना आणि विजेता संघ असेल तर मात्र टी शर्ट मात्र देण्याची मात्र धमक असेल आणि त्याच अनुषंगाने आपण मात्र बघणार की 93 धावांचं लक्ष उमेश खिलाडी नवीन चेंडू घेऊन मात्र गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयारी करतोय. आपल्या गोलंदाजी मार करते आणि पहिला फलंदाज असेल तर मात्र आपण बघतोय की पप्पू आणि मंगेश. या सामना सुरू होतोय. पहिला चेंडू राऊंड विकेटच्या बाजूने उमेश खिलाडी घेऊन जातोय. फुलटा चेंडू होता आणि बघा या ठिकाणी मिरियसन मध्ये मात्र चेंडू टाकतात आणि मिरियसन मध्ये मात्र चेंडू टाकत असताना पहिला फलंदाज
मात्र पप्पू याच्या नावाने मात्र उमेश खिरारी अतिशय मात्र चाणक्य हुशार गोलंदाज आणि चाणक्य हुशार गोलंदाज असल्यानंतर गती नव्हती, चेंडूला मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न केले होते, परंतु मात्र टॉपेसला चेंडू लागते, समोरच मात्र उडलेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन मात्र विसरतो आणि पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद होते. तर बघतोय आपण या ठिकाणी नवीन जातोय फलंदाज मैदानावरती योगेश. नवीन वर्षाची सुरुवात झाली. नवीन वर्षाच्या सुरुवातीनंतर आज आपण मात्र थेट मात्र चोळमुखच्या मैदानात उपस्थित आहेत आणि त्याच अनुषंगाने युट्यूबला ही स्पर्धा बघतोय आपण की पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र आपण मात्र बघणार आहोत की नवीन फलंदाज जातोय योगेश. एक सुजलम सुफलम मात्र हा सुद्धा मात्र एक कोहिनूर हिरा कोहर संघाचा, परंतु याच वेळेस मात्र उमेश किरारी सुद्धा मात्र आपल्या संघाची मात्र बांधणी करत असताना सेटरची बाजू सजवलेली आहे. आपण बघतो की स्लिप आहे, शॉर्ट बॅकफूट पॉईंट आहे, कव्हर पॉईंट आहे आणि शॉर्ट कव्हरच्या मित्र क्षेत्रामध्ये मात्र या ठिकाणी थोडंसं मात्र मिसअंडरस्टँडिंग झाली. उमेश किरारी डीप मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये एका क्षेत्रक्षणाला ठेवलेला आहे, मिड विकेटला मात्र एका क्षेत्रक्षण मात्र आवर्जून ठेवलेला आहे. षटकातील दुसरा चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता, फ्लिक पटका खेळतो आणि फ्लिक पटका खेळताना मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र जेपी सुंदर क्षेत्ररक्षण करते, तितकीच चांगले चेंडू फेकत आहे, परंतु ऑफ द मार्क करतोय आपल्या संघाचं 2 धावा पूर्ण. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा, तिसरा चेंडू हाताळण्यासाठी उमेश येतोय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग होती. पंचांच्या उजव्या कोपऱ्यामधून गोलंदाजी चालू आहे. नो बॉल आहे. नो बॉल असल्यानंतर बघतोय आपण या ठिकाणी कमरेच्या हाईटच्या वरती मात्र चेंडू असल्यानंतर आपण मात्र बघतो की पंचांनी मात्र थेट मात्र आमच्याकडे मात्र नो बॉलचा इशारा मात्र केला आणि योगेशसाठी मात्र फ्री हिटचा इशारा. योगेश एक तंत्र सुद्धा फलंदाज आहे, बघायचं सुवर्ण संधी असेल आणि सुवर्ण संधी असल्यानंतर मात्र त्या संधीच्या मात्र सोनं कशा प्रकारे मात्र करतोय. राऊंड विकेटच्या बाजूने उमेश किरारी करतोय, गोलंदाजी उजव्या साईडला ऑफ स्टंपला मात्र चेंडू मात्र टाकला होता आणि उडवला फटका, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. यस फॉर्म चौकार जातोय. आणि चौकार मारल्यानंतर धावपळ करते, धावसंख्या होती ती 7 धावसंख्या, अद्याप मात्र 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. योगेश साठी हा मात्र योगेश एक नामवंत फलंदाज आहे. मी सांगतोय ना की प्रत्येक ठिकाणी मात्र योगेश वरती मात्र खूप काही मोठी जिम्मेदारी असते. योगेश असेल मंगेश असेल ही मात्र 2 फलंदाज ही जोडी आहे मैदानावरती. राऊंड विकेटच्या बदल मात्र समोरच्या बॉल मध्ये स्टेप आउट झाला होता, चांगला फटका मारला होता मिरानच्या क्षेत्रामध्ये, 30 सर्कलच्या आतमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे आणि सुंदर क्षेत्ररक्षण करत असताना आपण बघतो की अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पलकावरती धावसंख्या 7, कारण की 93 धावांचं लक्ष्य अपोजिट संघाला. अपोजिट संघ आहे तो कोहर. पेठ तालुक्यामधला कोहर संघ हा सुद्धा एक नामवंत संघ आणि जव्हार तालुक्यामधला आदिवासी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनला जॉईंट असलेला अनुभवी गटामधील मात्र संघ या ठिकाणी मात्र आजच्या दिवसामध्ये दाखल झालेला आहे. गरजवाडी संघ. ओहो वीर्यसान वळा फॅन्टास्टिक बॉल, सपाली कमबॅक करतोय उमेश किरारी. अतिशय मात्र जबरदस्त मात्र गोलंदाजी कारण की निकिता इनसीन आउटसीन मात्र चेंडू टाकले जातात. सपाली 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 पुन्हा एकदा मात्र गुड जॉब, कारण की या ठिकाणी आपण मात्र बघतो की पहिल्या सगळ्या खेळ समाप्त होते आणि धावपळी धावसंख्या होती ती केवळ मात्र 7 धावसंख्या, 1-7. निवड मित्रांनो, क्रिकेट बघायचं नसतं, या क्रिकेटच्या पाठीमागे मात्र नक्कीच काहीतरी शिकायचं असतं आणि त्या शिकण्यासारखं सगळं काही दृश्य बघायला भेटतं याच मैदानावरती. कारण की खेळपट्टी अतिशय मात्र चांगली मात्र तयार केली आणि त्याच्या निसंगाने मात्र खेळपट्टी तयार करताना मात्र ज्या वेदना झाल्या त्या वेदना अद्याप मात्र नक्कीच आमच्या माधवजी गायकवाड यांना माहीत आहेत. चारी बाजूला प्रेक्षकांची गर्दी, सूर्य चाललाय असताना पक्षी आपल्या घरट्यामध्ये किलबिलाट करण्यासाठी जातील यामध्ये शंका नाही, परंतु आपण बघतो की दुसरा गोलंदाज गोलंदाजी मार्ग होती कुठला येईल भगवान येतोय गोलंदाजी मार्ग होती आणि त्याला साथ देईल समोर डावकुरी हाताचा एक स्टायलिश फलंदाज मुकेश, नाही तर आपण बघतोय की मंगेश. पोल काढणाऱ्या 5 संघांना टी-शर्ट देणारे मात्र मान्यवर मान्यश्री जनार्दनजी लहारी, मुंबई पोलीस चिरापाली संघाचे एक केंद्रबिंदू ज्यांना म्हटलं जाते. माधवजी गायकवाड चिरापाली, दत्तभाऊ मात्रे कल्याण यांच्याच एक प्रेरणेतून मात्र त्यांच्याच माध्यमातून त्यांच्या संकल्पनेतून आमच्या सुरेशभाऊ पिंडार साहेबांना मात्र जी साथ
प्रकाश चौधरी नवी मुंबई पोलीस, वामन भोई ठाणे पोलीस आणि प्रबोध खंबाई ठाणे पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या मंचावरती. सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करते शब्द सुमनांनी. या प्रत्येक सामन्यासाठी मेन ऑफ द मॅच चषक पिनार ब्रदर्स यांच्याकडनं आपण सकाळच्या संत्रामध्ये बघितलं की मान्यश्री सुरेश पेंडा साहेब यांचे मात्र पिताश्री या ठिकाणी येऊन मात्र उद्घाटनाचा सोहळा संपन्न केला. भास्कर महाराज आणि त्यानंतर मात्र नारायण महाराज यांच्या माध्यमातून मात्र उद्घाटनाचा सोहळा मात्र बघायला भेटला. ऑन साईड मध्ये प्ले केलेला फटका स्कर्ल क्षेत्रामध्ये चेंडू जात आहे सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. स्टँडर्ड डिलिव्हर खडे ज्याला म्हटलं जाईल ना, कारण की निकेत नाहीतर कमरेमध्ये वाकला होता नाहीतर झुकला होता. चेंडूला येऊन दिला प्याडल्यावरती चेंडू होता. चेंडूला ऑन साईड मध्ये खेळून करता चौकार जात आहे. आणि ज्या छायेखाली आपण मात्र बसलो आहेत थोरात मंडप डेकोरेटर्स संतोष थोरात सर यांच्या सौजन्याने मात्र या थोरात मंडप डेकोरेटर्स या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. पहिला चेंडू अतिशय देखील चेंडू टाकला होता. उजव्या साईडचं प्रोटेक्शन आपण मात्र बघतोय की अतिशय मात्र पॅक केलेला आहे. उजव्या साईडला ऑफलाईनला मात्र चेंडूला मात्र खेळ करत आहे. बॅट पॉईंट क्षेत्राच्या वर्ण डोक्याच्या वर्ण चेंडू जात आहे सीमा रेषेच्या पलीकडे जाईल यामध्ये शंका नाही. प्रयत्न चांगला होते चेंडू सीमा पार होत आहे आणि चीन मध्ये सीमा पार झाल्यानंतर मात्र फलकावरती धावसंख्या 15 धावसंख्या होती. थोडीशी किंकाळी मारली जाते की माझ्या दारावर मोरी आलाय मोर मला बोलावी तर मोर हा गुंगर वाजवत आहे. आणि त्यानंतर मात्र मोठ्या घरचा पोकळ वासाई मी संसार करू का कसा. एका डांबरी रोडाला एसटी चालली करंजाळीला एसटी चालली मुक्कामाला बघतोय या ठिकाणी आपण अतिशय महत्वपूर्ण मात्र क्रीडा स्पर्धा या ठिकाणी बघायला भेटतात. 3 चेंडू शिल्लक कारण की जशी जव्हार बस डेपो मध्ये मात्र गाडी सुटली जाते. जव्हार बाग कपडा डिंगाची नीट करीत तलावली तलवाडा केंद्र कसा चारोटी नका सूर्यनगर वाणगाव चिंचणी तारापूर मार्गे बोईसर परंतु मात्र या ठिकाणी थेट आपण मात्र चोळमुखच्या मैदानात गॅप मध्ये याचा सप्पाली फटका नोचा स्टँडर्ड डिलिव्हर पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी चौकाराची मात्र खैरात केली जाते. धावसंख्येमध्ये आकार दिला जातोय. फलकावरती धावसंख्या 19 2 चेंडूचा खेळ शिल्लक. कुठल्याही फलंदाजाने तर लगातार 3 षटकार मारले तर मात्र मान्यश्री राहुलभाई कासिद साहेब यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बक्षीस तर मात्र पूर्ण दिवसभरामध्ये मात्र चालू आहे. आणि त्यानंतर आपण मात्र बघतोय की आज या ठिकाणी रिव्हर्स तयार केला जातोय. लाईन वरती मात्र अटॅक आहे आणि त्याच दिशेने पुन्हा एकदा मात्र मंगेश ऑन द फायर स्टँडर्ड फटका स्टँडर्ड डिलिव्हर चौकार. निलेश देशमुख साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा मात्र कोहर संघाचे मात्र जे मात्र एक प्रमुख प्रतिनिधी आहेत एक स्पॉन्सर आहेत आणि स्पॉन्सर कसा असला पाहिजे स्पॉन्सरचं महत्व काय असलं पाहिजे आज या ठिकाणी सगळ्या संघांना मात्र नक्कीच माहिती असलं पाहिजे की नक्कीच स्पॉन्सर कसा असला पाहिजे. मंगेशसाठी पुन्हा एकदा 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ही विनंती आहे त्यांना निलेश देशमुख साहेबांना साहेब आपण मात्र मंचावरती विराजमान व्हायचं आहे. खराब लाईन या ठिकाणी बघतोय कारण की प्रेसर आले असतील गोलंदाजावरती आणि प्रेसर आल्यानंतर मात्र अद्याप मात्र 4 चौकार गेले या षटकामध्ये. फलकावरती धावसंख्या 23 जाते आणि अद्याप मात्र शेवटच्या 24 धावसंख्या शेवटचा चेंडू शिल्लक आहे. देणाऱ्याने घेत जावं घेणाऱ्याने घेत जावं. यावेळेस मात्र चांगला चेंडू कारण की सलग समाप्त झालेला आहे. 2 षटकाचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 24 1 विकेट. आपण बघतो की अतिशय मात्र चांगली स्पर्धा आणि त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मात्र बघणार आहोत की मेन ऑफ द सिरीज सोमनाथ टबाले ठाणे पोलीस उत्कृष्ट फलंदाज रविभाऊ मेघे मुंबई पोलीस उत्कृष्ट गोलंदाज चषक अरुणभाऊ कनोजे ठाणे पोलीस आणि संपूर्ण क्रमांकाच्या चषकासाठी मोलाचे सहकार्य करणारे मान्यश्री विश्वनाथ वाडगावकर ठाणे पोलीस मान्यश्री नंदू कनोजे ठाणे पोलीस संदू गायकवाड ठाणे पोलीस पुंडलिक कनोजे ठाणे पोलीस आणि मान्यश्री प्रभाकर महाले ठाणे पोलीस आणि पोल करणाऱ्या 5 संघांना टी-शर्ट देणारी मान्यवर कानाई जनार्दनजी लहारी मुंबई पोलीस आणि माधवजी गायकवाड दत्ताभाऊ मात्रे कल्याणकर प्रकाश चौधरी नवी मुंबई पोलीस वामन भोये ठाणे पोलीस सगळ्यांचंच आम्ही शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतोय. परंतु एक आजच्या दिवसामध्ये आमच्या माध्यमातून मात्र नाव नाही आलं ते म्हणजे उत्तम भाऊ कुंभार यांचं सुद्धा मात्र आम्ही नाव घेऊ आणि या ठिकाणी मात्र नक्कीच बॉलची मात्र सुविधा पुरवणारे उत्तम भाऊ कुंभार ज्या ठिकाणी जर तो आमचा आवाज तुमच्या कानापर्यंत जात असेल तर मात्र नक्की तुमचा आम्ही शब्द सुमनाने पहिला प्रथम सहर्ष स्वागत करतोय. महेंद्र येतोय गोलंदाजी मार्कवरती बघतोय आपण या ठिकाणी कारण की एक मोठं शतक म्हणण्यामध्ये कुठल्याही प्रकारची हरकत नाही. योगेश साहित्य यार 93 धावांचा लक्ष्य. ओहो बघा स्लोवर चेंडू टाकला होता. मोठा फटका खेळण्यासाठी मात्र पात्रता दिली होती परंतु मात्र फ्रंट फुटबॉल मात्र चेंडू खेळून काढण्याला मात्र धाडस दाखल होतं. एक धाव बघायला भेटते. 25
सामना जिंकायचा असेल तर मात्र नक्कीच शून्यामधून मात्र निर्मिती केली जाते आणि शून्यामधून जग सुद्धा निर्माण होते. याच अनुषंगाने आपण बघतोय ना की या ठिकाणी ही लढाई आहे. स्नेहाचा सुगंध दरवतो, आनंदाचा क्षण येतो, योग येतोय, तुमच्या भेटीचा सोहळा पाहतो आम्ही या सहारा बॉयज क्रिकेट चोळमुख स्पर्धेचा आणि सहारा बॉयज क्रिकेट चोळमुखच्या स्पर्धेचा सोहळा बघण्यासाठी असंख्य क्रीडासिक जीटीसी युट्यूब लाईव्ह मात्र जोडले असतील. या सुंदर फटका सीमारेषेच्या पलीकडे जातो की नाही प्रतीक्षा केली जात होती, परंतु यावेळेस मात्र दुसरी धाव मात्र बघायला मिळते. नक्की 2 धावा, काय गनिमी कावा असेल या ठिकाणी मात्र बघतोय आपण. 2 धावा पूर्ण आणि 2 धावा मात्र पूर्ण करत असताना फलकावरती धावसंख्या 2 ने मात्र पूर्ण सरकते. 27 धावसंख्या. सेवरचे 4 चेंडू तिसऱ्या षटकामधील पॉवर प्लेचा सेवरचा षटक चालू आणि पॉवर प्लेचा सेवरचा षटक चालू असल्यानंतर आपण बघणार आहोत की याच मॅचचा मात्र आस्वाद घेण्यासाठी जे मात्र प्रेक्षक वर्ग युट्यूब लाईव्ह जोडले असतील सगळ्यांच्या शब्द सुमनाने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पाहायचं आहे गोलंदाज करतोय, गोलंदाजी महेंद्र गावित. ओव्हर द विकेटच्या बाजूने मात्र बड़ी मछली जाल में फंस गई. या ठिकाणी बघतोय की मछली बनकर तू पानी में डूबूंगी तो मेरा क्या करेगा, कोहली बनकर जाला डालूंगा लेकिन तुम्ही नहीं छोडूंगा. सुंदर या ठिकाणी मात्र टेक द कॅच. फलंदाज बाद होतोय, मंगेश बाद होतोय आणि मंगेश मात्र बाद झाल्यानंतर मात्र जी मात्र किंकाळी मारली उमेश किराणी यांनी, कारण की अतिशय मात्र महत्वपूर्ण मात्र हा फलंदाज बाद करण्यामध्ये मात्र यश आलं ते महेंद्र याला. नवीन जातोय फलंदाज मैदानावरती 45 नंबरची जर्सी. तुमच्या आमच्या लक्षात येत असेल की 45 नंबरची जर्सी म्हणजे रोहित हिटमॅन शर्माची ही जर्सी, एक पसंतीची जर्सी घातलेला हा खेळाडू जातोय मैदानावरती, ज्याचं नाव असेल दीपक. म्हणून तर सांगतो की डीजेच्या तालासुरावर एकवीरा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नाव घेतलं जातं आणि त्या तालासुरावर आपण मात्र बेदुंग नाचतोय हे शिकलोय मित्रांनो आपण या क्रिकेटच्या माध्यमातून. आज क्रिकेटची परिभाषा बदलली, क्रिकेटचा धर्म झाला. क्रिकेटचा धर्म झाल्यानंतर मात्र याच धर्माचा भगवान भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरला मात्र दिलेला आहे हे सुद्धा विसरता कामा नये. क्रिकेटचा गॉड मानला जातो आणि त्याच अनुषंगाने मात्र एक प्रमुख फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलेला आहे. फलकावरती धावसंख्या आपण बघतो की 27 लॉस ऑफ द 2 विकेट. कोहर संघ. दीपक नवीन फलंदाज ओव्हर द विकेटच्या बाजूने मात्र क्लॉज किपिंग या ठिकाणी मात्र एक प्रतीक्षा केली जात होती. चेंडू अतिशय मात्र देखला होता एमजी यांचा 2 चेंडू शिल्लक. आतापर्यंत जव्हार तालुक्यामध्ये मात्र अनुभवी गटामध्ये मात्र खेळताना कुठल्याही स्पर्धेमध्ये यश तर आलं नाही, परंतु आज मात्र यश संपन्न करण्याच्या मात्र भूमिकेमध्ये मात्र हा संघ मात्र अतिशय मात्र एक दमदार मात्र परफॉर्मन्स चालू आहे. शेवटी अद्याप सामना संपला नाही, दिल्ली दूर आहे, पिचर समाप्त नाही, कोणी आपली जागा सोडू नका मित्रांनो. राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने साईडला कव्हरच्या क्षेत्रामधून डीप मिडॉपच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. मिडॉपच्या टोक्यावरनं चेंडूला खेळून काढण्याचा पराक्रम चालू होता, परंतु एकच धावावरती समाधान लागेल आणि एकच धावावरती समाधान मानत असताना फलकावरती धावसंख्या 28. शेवटचा चेंडू शिल्लक. योगेश जोपर्यंत योगेश असेल मैदानावरती तोपर्यंत मात्र एक कडवी झुंज बघायला भेटेल, कारण की दीपक सुद्धा मात्र एक नामवंत फलंदाज आहे. ओझर क्रिकेटच्या मैदानावरती मात्र दीपक यांची सुद्धा आम्ही फलंदाजी बघितली होती. शेवटच्या तळागाळातील मात्र फलंदाजाने मात्र अतिशय मात्र लाजवाब परफॉर्मन्स केला होता. शेवटी सामना तर मात्र पराभूत झाले, परंतु यावेळेस आपण बघतो की दीपक योगेशला साथ देण्यासाठी फटका वन द फायर योगेश सटकार. शेवटच्या चेंडूवरती सटकार. धावफलकावरती धावसंख्या वाढते. धावफलकावरती धावसंख्या 6 ने पुढे सरकते. 34 धावसंख्या. 3 सरकारचा खेळ समाप्त. फलकावरती धावसंख्या 34. महागडा ठरला म्हणजे कारण की एक मोठा विकेट तर मात्र त्याच्या पदरामध्ये पडला, पण मात्र 10 धावा सुद्धा मात्र खर्च केल्या, कारण की शेवटच्या चेंडूवरती बिग मॅक्सिमम बघायला भेटतात षटकार. कुण्या गावात चाले पाखरू बसले, डोला तर कदुकद असतंय, गाला तर बघतोय आपण या ठिकाणी. तीन ओवर का खेल समाप्त होने के बाद 2 विकेटों के नुकसान पर टोटल स्कोर है 34 रन. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके हौसले बुलंद होते हैं, जिनके हौसले बुलंद होते हैं गुरु पंखों से उड़ान लेते हैं. और सारे यहाँ पर देखा जाएगा तो बिल्कुल हीरा पुराना, लेकिन क्या चमक होती है, तेज रफ्तार है और भगवान आते हुए गेंदबाजी करने के लिए. अभी भी सारे पर 59 रन की दरकार जीतने के लिए और सारे गेंदें बचे हैं 30 गेंदों में 59 रन चाहिए जीतने के लिए. ये शेर सवा शेर कौन बनेगा बब्बर शेर. आया राजा गया राजा, कहा राजा भोजपुरी, कहा मिलेगा गंगू तेरी. सनार के एक लौर के शाम का संतरा, सूरज की रोशनी ढलती नजर आती है, लेकिन इस बार सर पर देखा जाएगा तो राइट ओवर विकेट के साथ भगवान आएंगे गेंदबाजी करने के लिए. इस बार पहली गेंद छोटी गेंद के साथ रफ्तार के साथ गेंद पड़ने के बाद बाहर की तरफ से गेंद निकल गई और वीरियसन के साथ लाइन के बाहर जब गेंद जाने की वजह से वाइड गेंद का इशारा.
खुद ही का भरोसा खुद ही से नहीं, बाहर आने से पहले पुल भी ताजा नहीं होता है। कोशिश से करते रहो तो जान जाओगे कि मुकद्दर का दरवाजा हमेशा बंद नहीं होता है। और दरवाजा बंद करने के लिए उमेश किरानी सामने क्या छक्का, छक्का ये 4। ये रन बहुत बड़ी गलती उमेश किरानी की तरफ से। एक मतलब शायद इनको लगा था कि शायद बिल्कुल आराम के साथ इस कैच को जज किया जाएगा, लेकिन एक गलती काफी कुछ भारी पड़ जाती है भाई, एक गलती काफी कुछ भारी पड़ जाती है। इस छक्के की मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ तेज रफ्तार के साथ 41 है स्कोर। पूरी तरह से मायूस चेहरे नजर आते हैं पत्रकार टीम की ओर से। बड़ा फैंटास्टिक, जिस बल्लेबाज का कैच छोड़ा उसी बल्लेबाज ने बैक टू बैक दूसरा छक्का, जिनका नाम है दीपक। और इस छक्के की मदद के साथ स्कोर बढ़ता हुआ 47 रन। एक शॉट के पीछे गेम बदल जाता है। कमाल का शॉट और कमाल के शॉट के साथ अभी भी जीत तो दूर है, लेकिन संघर्ष चालू है और अभी भी उम्मीद है, उम्मीद पे दुनिया कायम, जिसे कहा जाता है ना। रिवर्स अटेम्प्ट करने का प्रयास किया था, जहां बदला अच्छी गेंद मारी जाएंगी, क्योंकि बिल्कुल जी हां वाइट का इशारा, अंपायर का इशारा। जब रिवर्स शॉट करने की तैयारी में लग रहे थे बल्लेबाज, तब मतलब बिल्कुल ना सोचा पड़ेगा। एक रन की मदद के साथ स्कोर मतलब बढ़ता हुआ 48 रन। या चुने पे आउटसाइड तो टकराना जरूरी है, जो पर्वत से टकरा जाए उसे तूफान कहते, जो तूफान से टकरा जाए उसे युवान कहते। योद्धा कौन बनेगा? चंपा की 10 बोली, समल की 1 कली, सत्र की सारी रात, क्रिकेट की 1 घड़ी। इसी घड़ी के साथ कारवा तो चालू हो चुका है इस मैदान पर आज के दिन के साथ, लेकिन अंत के मैच में किसके किस्मत में ही रोटी, कौन खाने वाला है बोटी, अभी भी खेल समाप्त नहीं। लेकिन भगवान पहले ओवर में भी दूसरे ओवर में भी महंगे साबित हो गए थे, अभी भी इनके ऊपर मतलब विश्वास जताया और विश्वास जताने की वजह से अभी भी महंगे साबित होते हुए, लेकिन उसमें उसकी कोई भी गलती नहीं। जो उमेश खिलाड़ी की तरफ से मतलब जो उम्मीद कर रहे थे कि कैचिंग पोजीशन के रूप में, उन्होंने छोड़ दिया है ये कैच दीपक जैसे बल्लेबाज का। तीन गेंद शेष, प्रयास करने वाले को साथ यहां पर पहला लगाम तो मिल जाता है और पहला लगाम लेने की वजह से छोटी गेंद के साथ ऑन साइड में प्ले करने का प्रयास किया था, जहां अच्छी डिलीवरी। एक गेंद के लिए काफी कुछ भाव लग जाता है भाई। अच्छी गेंद के साथ डॉट बॉल, और डॉट बॉल होने की वजह से केवल 2 गेंद शेष, टोटल स्कोर 48 रन ही। चौथे ओवर में 2 गेंद का खेल अभी भी शेष। ऑफ स्टंपर जरूर यहां पर बेहतरीन गेंद, और बेहतरीन गेंद करने के बावजूद ज्यादा पर दिखाने के बिल्कुल बाइक के रुख में व्हाइट का इशारा है ऑफ साइड की लाइन पर, जहां सर पर वार्कर के साथ बचना चाहिए था, लेकिन सर पर एक और व्हाइट। और इस वाइड की मदद के साथ 50 रन पूरी, 50 रन पूरे होने की वजह से अभी भी 2 गेंद शेष। इस ओवर में 2 गेंद शेष, 5 से ही चौथे ओवर में। और क्लासिक शॉट खेला, और क्लासिक शॉट खेलने की वजह से पीछे खिलाड़ी का तैनात क्या है, जहां जुनून तो चाहिए वही जुनून यहां पर नजर आता है। 2 बल्लेबाज के रूप में 1 रन की मदद के साथ 51 रन, आखिरी गेंद चौथे ओवर में। आखिरी गेंद शेष, ज्यादा समय ना बर्बाद कर तो बेहतर रहेगा। हालांकि बिल्कुल एक महत्वपूर्ण मतलब मौका बन जाएगा दोनों भी टीम के लिए। भगवान करेंगे गेंदबाजी, आखिरी गेंद यॉर्कर तरीके के साथ इस गेंद को खेला था, बिल्कुल सदबर शॉट में लॉन्ग क्षेत्र की ओर से, मतलब जब तक इनको फील किया जाएगा, ये देखी जाएंगे तो बिल्कुल ये देखा जाएगा तो बिल्कुल खराब पोजीशन में नजर आते हुए उमेश खिलाड़ी। 1 रन की मदद के साथ ओवर की समाप्ति। ओवर नंबर 4 ओवर का खेल समाप्त, टोटल स्कोर 52 रन। अब मतलब 24 गेंदों में जो जीत के लिए जो लक्ष्य चाहिए, कहीं ना कहीं तो 41 का, 24 गेंदों में 41 चाहिए।
जाऊया पुन्हा एकदा थेट सामन्याकडे कारण की 24 चेंडू मात्र धावा लागतील त्या 41 धावसंख्येचा मात्र पाठलाग करण्यासाठी मात्र दीपक तयार असेल योगेश तयार असेल आणि एमजी येतोय मात्र गोलंदाजी करण्यासाठी महेंद्र गावित येतो गोलंदाजी मार्गावरती पहिला चेंडू जबरदस्त प्रमाणावर टाकतोय चेंडू अप्रतिम मात्र चेंडू पंचांकडे दाद मागली जाते यावेळेस बघायचं की 23 चेंडू 41 धावा प्रत्येक चेंडूच्या पाठीमागे समीकरण बदलत जाईल की वाघ जखमी झाला तर तो आयुष्याला कंटाळत नाही तो थांबतो विसावतो वेळ जाऊ देतो पुन्हा एकदा बाहेर पडतोय 30 तासात तोच दरारा प्रयत्नाने माणूस संपत असतोय जो मात्र प्रयत्न करतोय तो मात्र संपतोय म्हणून स्वतःला सांगा की अद्याप लढाई चालू आहे नाहीतर तुम्ही जिंकलात नाहीतर आम्ही हरलो आहोत आपल्या के साथ या मध्ये बघतोय आपण हो माय गॉड सटकर जातोय सेकंद कॅच मात्र या ठिकाणी शरीराचं संतुलन मात्र बघायला भेटत नाही जेपी यांचा सटकार अतिशय चांगला फटका सटकार मात्र बघायला भेटला सुंदर कॅच तर मात्र पकडला होता त्या ठिकाणी शरीराचं संतुलन मात्र बनवता आलं नाही ते जेपी याला आणि याच ठिकाणी सिंहस्थामध्ये शिवाजी महाराजांचा छावा मारतो या ठिकाणी 6 धावा आणि 6 धावा मारल्यानंतर मात्र बघायचं की इंचवरती सुद्धा मात्र प्रेसर आलं असेल आणि याच ठिकाणी सटकार मात्र पुढील चेंडू क्लासिक फटका ज्या फलंदाजाचा झेल सोडला त्याच फलंदाजाने चौथा सटकार या ठिकाणी मात्र मारलेला आहे आणि या ठिकाणी मात्र धावसंख्या वाढते ती 64 धावसंख्या कारण की आजच्या दिवसामध्ये ज्याच्या संघावरती मात्र एक निलेश देशमुख साहेब यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 100 रुपयाच्या मात्र बक्षीस आले त्यांचा मी सहर्ष स्वागत करतो याच खेळाडूला कारण की टेक द कॅच विन द मॅच ज्याचा झेल सांडला त्याच फलंदाजाने आतापर्यंत आपल्या हातामध्ये सूत्र घेऊन मात्र या ठिकाणी मात्र टर्निंग पॉइंट वरती मात्र ह्या 2 षटकार मारल्या 4 षटकार येतात त्याच्या बॅटमधून 3 चेंडूचा खेळ शिल्लक षटकातील पुढील चेंडू बघतोय आपण या ठिकाणी शॉर्ट चेंडू पोल पटका पुन्हा एकदा मला नक्कीच आखून टप्प्याचा चेंडू जे चेंडू खाली यावेळेस टिकन कॅच फलंदाज वाढतोय परंतु तमाम आपलं काम करून आणि या ठिकाणी मात्र माघारी पडतोय दीपक अतिशय चांगलं मात्र कार्य केलं दीपक यांच्या बॅटमधून चांगले मात्र 4 षटकार बघायला भेटले आणि चांगले 4 षटकार बघायला भेटल्यानंतर फलकावरती धावसंख्या आपण बघतोय की 64 धावसंख्या सामन्यामध्ये काही ट्रीट वाचलंय की नाही याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अद्याप 2 चेंडूचा खेळ शिल्लक नवीन फलंदाज 07 नंबर अक्षरशः आपण बघतोय की महेंद्रसिंग धोनीची ही जर्सी दुर्गादास फलंदाज आहे तो दुर्गादास राईट माउथ विकेटच्या बाजूने सटकाचे मात्र पुढील चेंडूचा मात्र एक हातभार करण्यासाठी उजव्या साईडला ऑफ स्टंपला मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये मात्र चेंडू मात्र घेऊन जातोय डीप पॉईंटच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत मात्र क्षेत्ररक्षण केलं जाईल बघायचं आहे की त्या ठिकाणी चेंडू चकमा दिला जातो आणि चकमा दिल्यानंतर मात्र आपण बघतोय की 2 धावा मात्र पूर्ण केलेला आहे योगेश थोडासा दमलेला आहे थकलेला आहे पण मात्र नक्कीच जल्दबाजी करण्याचा मात्र कुठल्याही प्रकारचा मात्र पराक्रम नाही 66 धावसंख्या आणि 66 धावसंख्या असल्यानंतर या ठिकाणी बघायचं की शेवटचा चेंडू शिल्लक अद्याप आपण मात्र बघतो की आज मात्र पहिला दिवस उद्घाटनाचा 16 मात्र थोडासा मात्र लेट संपन्न झाला आणि त्यानंतर थोडासा मात्र सामने उशिरा बघायला भेटले पण मात्र जो टाइम मॅनेजमेंट केला होता की 5:45 मात्र शेवटचा सामना संपलाच पाहिजे आणि त्याच अनुषंगाने मात्र एक धाव घेऊन मात्र योगेश सापळेकडे स्ट्राईक देईल सलग क्रमांक 5 षटकाचा खेळ समाप्त होते पलकावरती धावसंख्या आहे ती आपण बघतोय की 67 आता मात्र 26 धावांचं लक्ष असेल 18 चेंडू 26 धावा अठरा चेंडू 27 धावांचं लक्ष आहे राईट माउथ विकेटच्या बॉलमध्ये गोलंदाजी मध्ये मार्क होती मात्र येतो तो कैलास पण सप्पाली योगेशनी या ठिकाणी आता मात्र 20 धावांचं लक्ष आहे जिंकण्यासाठी सप्पा फटका
जो प्लॅटफॉर्म दिला, जो मंच दिला आणि त्याच मंचाच्या नंतर मात्र आपण मात्र बघतो की योगेश सरकार मात्र तारणहार हिरा कोहिनूर हिरा या ठिकाणी गरजवाडी संघावरती मात्र तुटून पडतोय. 20 धावांचा लक्ष्य असेल जिंकण्यासाठी. पुढील चेंडू अटक केला जातोय. बघायचं की धाव घेण्याचा मात्र पराक्रम होता, पण मात्र या ठिकाणी मात्र उजव्या साईडला यॉर्कर चेंडू. यॉर्कर म्हणजे शेवटी मात्र सांगितले जातं की यॉर्कर चेंडू म्हणजे ज्याला म्हटलं जातं की कॅन्सर आहे, कारण की अक्षरशः मोठे मोठे फलंदाज मात्र चुकून जातात या यॉर्कर चेंडूवरती. 16 चेंडूचा काही शिल्लक. 20 धावांचं लक्ष्य योगेश मैदानावरती. उजव्या साईडला ऑप्टमला मात्र चेंडूला मात्र बॅट फुटला जाऊन पंच केला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र आहे त्या ठिकाणी प्रमोद चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जात आहे आणि आजचा दिवसामध्ये नक्कीच या ठिकाणी मात्र पोलकडे मात्र पोलची फायनल जिंकण्यासाठी मात्र विजेता पद मात्र पटकावण्यासाठी केवळ 16 धावा दूर. आणि बघा हिमांशू मात्र या ठिकाणी नक्कीच बॉल देण्याचं मात्र कार्य करत आहे. तीन चेंडू शिल्लक. राईट ओव्हर द विकेटच्या बाजूने सटकातील मात्र पुढील चेंडूवरती मात्र कशा प्रकारे प्रत्युत्तर दिलं जाईल याच ठिकाणी आपण बघतो की कैलास गावित करतोय गोलंदाजी. चांगला फटका बघायचा आहे, पण एकदा मात्र डीपी झोन मध्ये मात्र चेंडूला खेळून करतोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा मात्र आवर्जून ठेवलेला आहे. बघायला की सामना शेवटच्या षटकापर्यंत जातो की नाही. 2 चेंडू शिल्लक. टाळ्यांचा गजर मात्र बघायला भेटतो आणि टाळ्यांचा गजर बघायला भेटत असताना खेळाडू कक्षामध्ये आपण मात्र विराजमान झालं पाहिजे, अन्यथा पेनल्टी लागेल. लास्ट कॉल असेल. या ठिकाणी मात्र एवढे मोठं मंडळाने मात्र मंच आपल्यासाठी मात्र तयार करून दिलेला वाईटचा इशारा आहे आणि वाईटचा इशारा असल्यानंतर मात्र आपण बघतो की 79. मित्रांनो या ठिकाणी मात्र विनंती आहे तुम्हाला, आपण बघतो की सटकातील मात्र पुढील चेंडू बघतोय आपण. या ठिकाणी एकंदरीत असं वाटत होतं की बॅटची कडा आहे की काय, पण तसं काही दृश्य चित्र बघायला भेटत नाही आणि त्या अनुषंगाने एक धाव बघायला भेटते आणि एक धाव महत्वपूर्ण योगदान येताना फलकावरती धाव संख्या 80. 13 चेंडूचा खेळ शिल्लक. 13 चेंडू आणि 13 धावांचं लक्ष्य असेल ते कव्हर संघाला जिंकण्यासाठी काही चमत्कार होतो की काय, कारण की सामना होता कुठे, सामना येतोय कुठे. जो मिस किरण यांच्या माध्यमातून जो झेल सोडला आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी बघतोय आपण की ओ माय गॉड या ठिकाणी योगेशची विकेट घेण्यासाठी पात्रता दिली होती, पण मात्र या ठिकाणी बघा की फलंदाज सुरक्षितरित्या पोहोचला की नाही. फलंदाज बाद झालेला आहे. अद्याप सामन्यामध्ये मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. बघतोय आपण या ठिकाणी मात्र प्रश्नचिन्ह मात्र निर्माण असल्याने नवीन फलंदाज जातोय मैदानावरती. दुर्गादास मात्र बाद झालेला आहे. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धावसंख्या झाली होती केवळ 80 धावसंख्या. 12 चेंडू 13 धावा. बघतोय आपण या ठिकाणी 12 चेंडू 13 धावांचं लक्ष्य आहे जिंकण्यासाठी. राऊंड विकेटच्या बॉल मात्र मिस केला येतोय. गोलंदाजी मार्क होती. बघा की समोर मात्र योगेश सारखा मात्र तंत्र सुद्धा फलंदाजाच्या बॅट मधून आता मात्र सुरेख मात्र फटके बघायला भेटलेत आणि आपली जागा समोर मात्र घेतोय. आपल्या संघाला मात्र नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन पोहोचवण्याचं धाडस करतोय. तर मात्र मिस केला त्याला मात्र रोखतो की नाही. पहिला चेंडू या ठिकाणी बघा लेग बिफोरचा नियम नाही, कारण की जव्हार तालुक्यामध्ये वाईटचा इशारा आहे. आता मात्र पुन्हा एकदा मात्र 12 चेंडू आणि 12 धावांचं लक्ष्य. योगेश तयार. योगेश तयार असल्यानंतर मात्र राऊंड विकेटच्या बॉल मात्र मिस करतोय. गोलंदाजी काही चमत्कार होतो की काय, कारण की योगेश सारखा मात्र एक चांगला फलंदाज आणि योगेश मात्र षटकार मारतो की नाही. उजव्या साईडला ऑप्टमला मात्र या ठिकाणी बघायचं की चेंडू खाली क्षेत्ररक्षक काला होता. चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण आणि खराब क्षेत्ररक्षणाचा पाठलाग करताना चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे जातोय. चौकार. या ठिकाणी चौकार जाताना चौकार गेल्यानंतर धावफलकावरती धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 84. 85 धावसंख्या, कारण की एक वाईट चेंडू टाकला होता. अद्याप 5 चेंडूचा खेळ शिल्लक. अद्याप आपण मात्र बघणार आहोत की 12 नाहीतर 8 धावांचं लक्ष्य असेल. आजच्या दिवसामध्ये मात्र शेवटचा सामना आणि शेवटच्या सामन्यामध्ये आपण मात्र बघतो की राईट राऊंड विकेटच्या बॉलमध्ये गोलंदाजी करतोय उमेश किराळी. एक चांगला मात्र बघतोय आपण या ठिकाणी मात्र निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडू असल्यानंतर अद्याप सामन्यामध्ये मात्र क्वेश्चन तर मात्र वाचले असेल. 10
10 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 10 चेंडूमध्ये धावा लागतील त्या 8 धावा. राऊंड द विकेट. सामना शेवटच्या षटकापर्यंत जातो की नाही, कारण की योगेश सरकार एक चांगला फलंदाज आणि फुलटॉस चेंडू ऑन साइड मध्ये मात्र भिरकावतोय. खाली स्थानामध्ये चेंडू जातोय. चांगला प्रमुख झोन मध्ये चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय आणि सामन्यावरती पकड बनवली जाते ती कोहर संघाचा. हा एक तारणहार कोहिनूर हिरा योगेश यांच्या माध्यमातून. अद्याप योगेश यांची जर मात्र फलंदाजी बघितली तर मात्र अतिशय मात्र चांगली देखणी फलंदाजी, कारण की ज्यावेळेस मात्र उमेश किराय यांना दीपक यांचा झेल सांडला त्यानंतर मात्र नक्कीच थोडासा मात्र नक्कीच मूड केला, पण मात्र नक्कीच स्वतःला सांगायचं असतं की सामना संपला नव्हता, लढाई तर चालू होती. थोडंसं जोमाने मात्र घेतलं पाहिजे होती. शेवटी मात्र ज्याच्या नशिबामध्ये मात्र रोटी असेल त्यालाच मात्र भेटणार बोटी. ग्रेट ग्रेट ग्रेट. या ठिकाणी JPI खाली या ठिकाणी सामना जिंकला आणि जिंकलेल्या संघात आम्ही शब्द सुमनाने सरचं स्वागत करतोय. कोहर विरुद्ध गरजवाडी यांच्यामध्ये मात्र शेवटचा सामना झाला आणि त्यानंतर आपण बघतोय की कोहर संघाचं या ठिकाणी एक महत्वपूर्ण मात्र योगदान लाईनअप करायचं आहे, हातात घ्यायचं आहे, त्या ठिकाणी मात्र हस्त आंदोलन करायचं आहे का नाही. या ठिकाणी आपण मात्र बघतो की हस्त आंदोलन करायचं आहे, कारण की सामना मात्र गमावला आणि सामना मात्र गमावल्यानंतर मात्र आपण मात्र बघणार की त्यानंतर अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स आमचे सर्व क्रीडारसिक, आमचे सर्व चाहते, आमचे सर्व मात्र स्पॉन्सर या ठिकाणी उपस्थित आहे. त्याचपर्यंत आपण बघतो की कोहर संघ मात्र विजयी होता आणि कोहर संघ मात्र विजयी झाल्यानंतर मात्र नक्कीच त्यांचे स्पॉन्सर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. दीपकसाठी जे बक्षीस लावलेले देशमुख साहेबांनी त्यांच्या मात्र सोबत मात्र हे बक्षीस मात्र स्वीकारलं जाईल. देशमुख साहेब अभिनंदन आहे तुमचं नक्कीच आजच्या दिवसामधून. हॅलो 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 धन्यवाद. या ठिकाणी सामना संपलेला आहे. सहारा क्रिकेट क्लब चोळमुख आयोजित ही भव्य 8 षटकांची सामने आणि या ठिकाणी आजचा पहिलाच दिवस, पहिल्या दिवसाचा जो पोल विजेता संघ आहे तो कोहर संघ आणि कोहर संघाचं खरोखरच अभिनंदन. या ठिकाणी गरजवाडी संघ सुद्धा जव्हार तालुक्यातून आला, तो शेवटच्या क्षणाला पराभूत झाला, त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि आजचा पहिला दिवस युट्यूबच्या माध्यमातून आलेले सर्व आमचे मुंबईहून आलेले सहकारी त्यांचं पण मी या ठिकाणी आभार मानतो. आणि आजच्या दिवसातच मराठी आणि हिंदी समालोचन केले असे आमचे जव्हारहून आलेले राजेशभाई महाले यांच्यासाठी कोहर संघाचे जे स्पॉन्सर आहेत निलेश भाऊ देशमुख यांनी त्यांच्या या मंजूळ आवाजाला, सुरेख आवाजाला 200 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मी विनंती करेन, 500 रुपयांचं बक्षीस दिलेलं आहे कोहर संघाचे स्पॉन्सर निलेश भाऊ देशमुख यांनी. आणि मी विनंती करेन निलेश भाऊ देशमुख यांना की त्यांनी ते बक्षीस राजेशभाई महाले यांना द्यायचं आहे. मराठी हिंदी समालोचक आपल्या भागात अगदी मंजूळ सुरेख आवाजात त्यांनी या सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात आपला आवाज पोहोचवलेला आहे आणि सगळ्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडतात. असाच त्यांच्या आवाजासाठी हा सन्मान म्हणून 500 रुपयांचं पारितोषिक दिलेलं आहे. धन्यवाद. मी वळतो राजेशभाईंकडे. धन्यवाद निलेश देशमुख साहेब, आपल्या मात्र नक्कीच आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवला. आजच्या दिवसामध्ये आम्ही तुमचा ऋणी आहोत. आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसामध्ये मात्र शेवटच्या सामन्यामध्ये मॅचचा पुरस्कार मात्र ज्यांना मात्र देण्यात येतोय, ज्यांचं नाव असेल, आमच्याकडे मात्र नाव आलेलं असेल, मॅचचा पुरस्कार योगेश प्लीज कम टू स्टेज. मी विनंती करेन या ठिकाणी नक्कीच